मंडळी, आजपर्यंत आपण पोपटाला बोलताना पाहिलं असेल. तीव्र स्मरणशक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधीच विसरत नाही. तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कलही करताना दिसतो. पण पोपटाप्रमाणे कावळ्याला तुम्ही माणसाप्रमाणे बोलताना पाहिलं आहे का? होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसाप्रमाणे बोलणारा एक कावळा आता चर्चेत आला आहे. भाकर खाय बोलत होते का? या बोलक्या कावळ्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पालघरमधील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या शहापूर तालुक्याच्या हद्दीवरील गारगाव या ठिकाणी हा कावळा आढळून आलाय. या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा मांसाळलेला कावळा राहतो. मुकणे यांना 30 वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्यांच्या घराजवळ हा कावळा सापडला होता. यावेळी तो अवघ्या काही दिवसांचा होता. त्यांच्या मुलांनी त्याला खाऊ पिऊ घालून लहानाचं मोठं केलं. या कावळ्याला काळ्या या नावाने हाक मारली जाते. तो अगदी घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांच्या घरात राहतो. तो संपूर्ण घरात फिरतो, खातो, अनेकांच्या अंगाखांद्यावर खेळतो. त्यामुळे घरातील लोकांना त्याचा चांगलाच लळा लागला आहे. विशेष म्हणजे घरातील कुत्रे आणि कोंबड्या देखील त्याच्याबरोबर खेळतात. या कावळ्याला कोणी धरण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात. हा कावळा चक्क आई, बाबा, काका, ताई, दादा, दादी, हट अशी हाक मारतो. व्हायरल व्हिडिओतही तुम्ही पाहू शकता की हा कावळा एका घरातील बाकड्यावर बसून काका काका अशी हाक मारतोय. पण हाक देऊनही कोणतेही उत्तर न आल्यानं तो प्रश्न विचारतोय की काका कुठे आहेत. त्यामुळे हा बोलणारा कावळा आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. विशेष बाब म्हणजे तो घरातील व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांनाही अगदी नीट उत्तरे देतो. त्यामुळे कावळ्याचं माणसांप्रमाणे बोलणं ऐकून अनेकांना नवलच वाटलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या या कावळ्याला पाहण्यासाठी अनेकांचे पाय गारगावमधील या घराकडे वळताना दिसतात. कावळा जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली. 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला. कावळा म्हणजे तो बारीक असताना आम्हाला 15 दिवसात असा भेटला असेल. भेटला तो आम्ही आणला. तो बारीक पिला असा तो आणून ठेवला. थोडा मोठा झाला. मग असा मोठा होत गेला. पुरा खाय शेव बी आणून त्याला ही करायची. तसा करून तो झाला. मग थोडा भात खायला लागला. तसा करून मग तो झाला मोठा. तो इथंच राहायला लागला. आता इथंच आमच्या सोबतच असतो. तिसरा वर्ष चालू आहे. तिसरा वर्ष चालू आहे. अच्छा. ना बाबा काका असा बोलतो.